विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रीतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, सर्वांच्या प्रती अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विषयाच्या द्वारा आपण धम्मदेशना श्रवण करत आहात. हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे. आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य धम्मदेशनेच्या द्वारा संपन्न करण्याची एक सुवर्ण संधी आपणा सर्वांना प्राप्त होत आहे. भगवंताच्या मूळ सिद्धांताला आपण श्रवण करत असताना सिगालवाद सुत्त आपण बघत आहोत, ज्यामध्ये पूर्व दिशा, दक्षिण दिशा आपण बघितली, पश्चिम दिशा आपण बघत आहोत. पश्चिम दिशा समजून एक पुरुष आपल्या पत्नीची सेवा करत असताना पत्नीसुद्धा त्याच्यावरती 5 प्रकारचे अनुकंपा करत असते. 5 प्रकारचे आपले कर्तव्य ती पार पाडत असते. तर ती 5 प्रकारचे कर्तव्य कोणती आहेत हे आजच्या देशनेमध्ये आपण सविस्तर रूपाने बघण्याचा प्रयत्न करूया. भगवंताचा हा जो उपदेश आहे तो व्यवहारिक आहे आणि व्यवहारामध्ये संसारिक लोक कशा प्रकारचं जीवन जगतात आणि कशा प्रकारचं जीवन जगायला पाहिजे या संदर्भामध्ये भगवंताने जे सिगालला तो उपदेश दिलेला आहे. कारण तो सुद्धा संसारिक जीवन जगत होता आणि त्यामुळे त्याच्या जीवनाची दिशा जी आहे तर ती खाणे पिणे मौज मजा करणे यामध्ये तो घालवत होता. आणि त्याचे मातापिता अत्यंत धार्मिक असल्या कारणाने भगवंत त्याच्यावरती अनुकंपा करतात. भगवंतांना असं वाटतं की हा परिवार अत्यंत धार्मिक आहे, यांचे मातापिता खूप धार्मिक होते आणि मुलांनी सुद्धा सन्मार्गावरती लागावं, म्हणून भगवंत त्याला सविस्तर रूपाने उपदेश करत असतात. तर आपल्या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी पती पत्नींचा व्यवहार कसा असावा, पतीचे काय कर्तव्य असतात किंवा पत्नीचे सुद्धा काय कर्तव्य असायला पाहिजे या दृष्टिकोनातून भगवंताने हा उपदेश दिलेला आहे. तर पती आपल्या पत्नीसाठी 5 प्रकारचे कर्तव्य पार पाडते हे यापूर्वीच्या दिशेमध्ये आपण बघितलं. तर आज पत्नी आपल्या पतीसाठी 5 प्रकारची अनुकंपा म्हणजे कर्तव्य पूर्ण करत असते. त्यापैकी महत्त्वपूर्ण असं कर्तव्य आहे की आपल्या पतीचा ती सन्मान करत असते, म्हणजे मान सन्मान करत असते. व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे नातं असतं, म्हणजे एकमेकांच्या प्रती आदरभाव सन्मानाची भावना असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ज्या परिवाराला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे,
किंवा ज्या दाम्पत्यांना सुखी संसार करायचा आहे, तर भगवंत असे म्हणतात की त्यांच्या एकमेकांच्या प्रती जी भावना आहे, म्हणजे प्रेमाची भावना आहे, आदराची भावना आहे, एकमेकांच्या प्रती जी सन्मानाची भावना आहे, ती सन्मानाची भावना असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि बहुतांश करून आपण व्यवहारामध्ये या दृष्टिकोनाने बघत असतो की जे जे लोक सन्मानपूर्वक हा आदरभाव व्यक्त करत असतात, तर तिथे कुठल्याही प्रकारचं भांडण होत नाही, तिथे वाद होत नाही, तिथे विवाद होत नाही, तंटा होत नाही. म्हणजे एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या प्रती जो आदरभाव आहे, व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं, टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट, आहे की नाही? हे संसाराचं सूत्र आहे, टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या, तुमचा सन्मान आपोआप वाढेल. आणि हे जे सूत्र आहे, हे सूत्र संसारामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे सूत्र जर पती पत्नींमध्ये असेल तर त्या परिवारामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची समस्या उत्पन्न होऊ शकत नाही. परंतु जर हा भाव नसेल, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीनुसार जर एखादा पुरुष व्यवहार करत असेल, तर मग तशा प्रकारचा जो सन्मान आहे तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि परिणामतः मग आपण जाणतो की व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे दुःख उत्पन्न होतात, अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात, अनेक प्रकारच्या म्हणजे भांडण उत्पन्न होतात. एवढे भांडण होतात की अगदी संसारही उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भगवंत असे म्हणतात की आपल्या चित्तामध्ये ही धार्मिक वृत्ती, धार्मिक भावना जर आपण निर्माण करत असेल आणि त्या धार्मिक भावनेला अनुसरून व्यवहारिकता जर आपण जाणत असेल, आपल्या सुखाचा मार्ग जर आपण जाणत असेल, तर सन्मान हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण प्रत्येक मनुष्य सत्व म्हटल्यानंतर सन्मानाची भावना, आदराची भावना ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण एकमेकांना आपण लहानपणापासून आदराच्या संदर्भामध्ये विचार करतोय, बघतोय, पाहतोय, आणि साहजिकच आहे ती नकळत उपजत आपल्या मनामध्ये ते निर्माण होत असते. आदराची भावना, सन्मानाची भावना ती निर्माण होत असते. कारण आपण बघतोय लहानपणापासून आपल्या वडीलधाऱ्या लोकांना आपण बघतो की एकमेकांना ते रिस्पेक्ट देतात, एकमेकांना ते सन्मान करतात, आणि त्यामुळे हळूहळू ती संस्काराची प्रवृत्ती आपल्या चित्तामध्ये सुद्धा निर्माण होते. आणि साहजिक आहे मग जेव्हा आपण त्या सन्मानास प्राप्त होतो किंवा आपल्याला तो सन्मान मिळत असतो, तर आपल्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी एक भावना उत्पन्न होते की आपल्याला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे, किंवा आपण सुद्धा दुसऱ्यांना तशा प्रकारचा सन्मान दिला पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पत्नी आपल्या पतीला स्वामी म्हणत असे. स्वामी म्हणजे मालक, पूर्वीच्या काळामध्ये ती भाषा होती, स्वामी म्हणत असे. आणि आपल्या पत्नीला पूर्वीच्या काळामध्ये ते भार्या अशा प्रकारचं म्हणत असत. म्हणजे स्वामी आणि भार्या ही त्या काळामध्ये सन्मानाची भावना होती, आदराची भावना होती. आणि कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना, म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून घरामध्ये जे जे काही आपण कर्म करत असतो त्या कर्मामध्ये समानता असली पाहिजे. म्हणजे कुठलंही कर्म करत असताना समानता असेल, समता भाव असेल, आणि एकमेकांसोबत विचार विनिमय करून जर आपण ते कार्य करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. परंतु आपण जर सन्मानपूर्वक कुठलंही कार्य करत नसेल किंवा एकमेकांना जर सन्मान देत नसेल, तर घरातील कार्य सुद्धा व्यवस्थित होत नाही. समान विचाराचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. भगवंताने असं म्हटलंय, समान विचाराचे म्हणजे समान शील पालन करणारे, समान दान पुण्य करणारे, समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे, हे समान पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणजे शील पालन जरी करायचं असेल, उपवास पालन जरी करायचं असेल, तर दोन्ही जर समान असतील, म्हणजे पत्नीच्या मनामध्ये सुद्धा तशी भावना असेल की आपल्याला शील पालन करायचं आहे, आणि पतीच्या मनामध्ये जरी तशी भावना असेल आपल्याला शील पालन करायचं आहे, तर ते अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत चांगल्या प्रकारे शीलाचं पालन करू शकतात. जर समजा दान पुण्य करायचं आहे, तर दान पुण्य करत असताना सुद्धा जर दोघांच्याही मनामध्ये समान भाव,
समान वृत्ती जर त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असेल तर तिथे सुद्धा ते दान कर्म ते पुण्यकर्म व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकते. प्रज्ञेचा अभ्यास जरी करायचा असेल तर तिथे सुद्धा जर दोघांचं चित्त समान असेल तर ते आपल्या जीवनामध्ये सुखकारक ठरत असतं. परंतु मनामध्ये जर विरोधाभास असेल, मनामध्ये जर विरोधाभास असेल किंवा पत्नी एक कर्म करत असेल आणि पती जर दुसरं कर्म करत असेल तर तिथे कुठल्याच प्रकारचं चांगलं कर्म होऊ शकत नाही. ना शील पालन होऊ शकते, ना दान पुण्य होऊ शकते, ना प्रज्ञेचा अभ्यास होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की काही काही परिवारामध्ये आपण जेव्हा बघतो तर पत्नी अत्यंत शीलवान असते, अत्यंत गुणवान असते, सदाचारी असते, खूप चांगल्या प्रकारची कर्म करणारे असते. परंतु पती मात्र त्याच्या विरुद्ध असतो. तो कधी शीलाचं पालन करणार नसतो, कधी चांगलं कर्म करणार नसतो, कधी पुण्यकर्म करणार असतो. आणि त्यामुळेही हे दोघंही संसारिक जीवन जगत असतात पण तिथे सुख प्राप्त होत नाही किंवा तिथे समान रूपाने ते जीवन जगतील असं आपण सांगू शकत नाही. म्हणजे चार प्रकारचे पती पत्नी भगवंताने सांगितले. एक परिवार असा आहे की सेवा सोबत, सेव म्हणजे प्रेत किंवा त्याला अकुशल कर्म करणारी, म्हणजे एक व्यक्ती एक स्त्री चांगलं कुशल कर्म करणारी असेल तर पती वाईट कर्म करणारा असतो. जर पती चांगलं कर्म करणारा असेल तर पत्नी वाईट कर्म करणार असते. तिसऱ्या भागामध्ये दोघेही सारखेच असतात, म्हणजे दोघेही अकुशल कर्म करणारे वाईट कर्म करणारे असतात. आणि चौथ्या प्रकारामध्ये दोघेही मात्र शीलवान असतात, गुणवान असतात, दान पुण्य करणारे असतात किंवा चांगलं जीवन जगणारे असतात. तर पहिल्या प्रकारामध्ये जर आपण चिंतन मनन केलं भगवंताच्या उपदेशानुसार तर भगवंत असे म्हणतात की पहिल्या प्रकारामध्ये पत्नी शीलवान आहे, गुणवान आहे, चांगल्या प्रकारचे कर्म करणारे आहे. परंतु पती मात्र चांगल्या प्रकारचं कर्म करणारा नाही आहे. तो शीलवान नाही, तो गुणवान नाही, तो अनेक प्रकारचे अकुशल कर्म करणारा आहे. दोघही संसार करतात, दोघही जीवन जगतात, परंतु जसं सुख पाहिजे तसं सुख त्या परिवारामध्ये पाहायला मिळत नाही. अत्यंत गुणवान आहे तर एक अत्यंत दुराचारी वाईट कर्म करणारा आहे. आणि म्हणजे मजबुरीने म्हणा किंवा संसार सुखाचा करायचा आहे म्हणा किंवा संसारिक जीवन जगायचं आहे त्यामुळे म्हणा, तर अशा प्रकारचे लोक संसारामध्ये आपल्याला अवताल भोवताल पाहायला मिळत असतात. पत्नी खूप चांगली असते परंतु पती मात्र काही चांगलं जीवन जगत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये पती खूप चांगला असतो, शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो, खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगणार असतो. परंतु पत्नी मात्र शीलवान नसते, गुणवान नसते, अकुशल कर्म करणारी असते आणि तशा प्रकारचं ती जीवन जगत असते. तर हे दोघं सुद्धा सुख म्हणजे जीवन जगत असतात. परिणामतः त्यांच्या जीवनामध्ये जसं पाहिजे तसं सुख प्राप्त होत नाही पण जीवन तर मात्र ते जगत असतात. तिसऱ्या प्रकारामध्ये दोघही ना शीलवान असतात, ना गुणवान असतात, ना सदाचारी असतात, दोघही अकुशल कर्म करणारे असतात. आणि व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो पती तर पती तसा प्रकारचं जीवन जगतो परंतु पत्नीही सारखीच आहे, म्हणजे दोघही एकमेकांना वरचढ आहेत. व्यवहारामध्ये बोलतो आपण की दोघे एकमेकांना वरचढ आहेत, दोघही तशाच प्रकारचं जीवन जगत असतात. आणि या तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात सुखाचा आणि यांचा काही संबंध नसतो, कारण सुख यांच्यापासून कोसो दूर असते. यांचं जीवन वादामध्ये, भांडण्यामध्ये, एकमेकांच्या चुका काढण्यामध्ये अशाच प्रकारचं जीवन जगत असतात. आणि त्यांच्या परिवारामध्ये जी काही संतती येत असते किंवा मुलं बाळ असतात तर तेही मात्र तशाच प्रकारचं जीवन जगत असतात. कधी कधी व्यवहारामध्ये आपण म्हणतो बघा, म्हणजे एक मन आहे, उसाच्या पोटी काऊस जन्मला. गावाकडे एक मन प्रचलित आहे बघा, आहे की नाही, की उसाच्या पोटी काऊस जन्मास आला. म्हणजे तो ऊसही काहीच कामाचा नसतो. कशामुळे? कारण तिथे काऊस उत्पन्न झाल्यामुळे. एखादी काजळी उत्पन्न होते वर आणि त्याचा काही लाभ होत नाही. अगदी तशा प्रकारे हा तिसरा प्रकार जो संसारामधला आहे भगवंत असे म्हणतात की याचा काही लाभ होत नाही. म्हणजे ते स्वतः तर सुखी नसतात परंतु त्यांच्या जे पोटी जी संतती उत्पन्न होत असते तेही मात्र सुखाच्या मार्गाने जीवन जगणारे नसतात. कारण जसं बीज असेल तसं फळ उत्पन्न होऊ शकते. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की पत्नी सुद्धा शीलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते आणि पती सुद्धा शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो. तर समान रूपाने हे कर्म करणारे असतात, समान रूपाने शील पालन करतात, समान रूपाने दान पुण्य कर्म करतात आणि समान रूपाने
प्रज्ञेचा अभ्यास करत असतात. हा चौथा जो प्रकार आहे हा मात्र क्वचित संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. या तिसऱ्या प्रकारामध्ये असंख्य लोक या संसारामध्ये पाहायला मिळतात. कारण पत्नी धार्मिक असेल तर पती नसतो, पती धार्मिक असेल तर पत्नी नसते, किंवा दोनही कधी कधी नसतात. तर ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर दोघही पती पत्नीने अत्यंत धार्मिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की परिवारासह म्हणजे तुम्ही दोघही सुद्धा किमान रविवारी विहारामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे संस्कार हे दोघावर सुद्धा पडले पाहिजे, संस्कार हे दोघावर सुद्धा असले पाहिजे. कारण दोघावर जर ते संस्कार असतील तर त्याचा लाभ होईल, त्याचा फायदा होईल, त्याचं हित होईल. आणि त्यामुळे पत्नीने हा म्हणजे आपल्या पतीची अनुकंपा करत असताना किंवा त्यांच्या प्रती कर्तव्य पूर्ण करत असताना अत्यंत आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपण ते कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. कारण पती 5 प्रकारचे कर्तव्य पार पाडतोय तर पत्नी सुद्धा आपला पती अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगतोय किंवा चांगला त्याचा व्यवहार आहे हा दृष्टिकोन आपल्या मनामध्ये ठेवून पतीचा सुद्धा ती सन्मान करत असते. अर्थात एक प्रकारची अनुकंपा आपल्या पतीवरती पत्नी करत असते. दुसऱ्या प्रकारामध्ये पत्नी आपल्या म्हणजे त्यांचा जो परिवार आहे म्हणजे पतीला तर सन्मान देतच असते, परंतु परिवारामध्ये असणारे जे सर्वच्या सर्व लोक आहेत त्या सर्व लोकांचा ती अत्यंत चांगल्या प्रकारे सन्मान करत असते आणि त्यांचा सांभाळ करत असते. कारण केवळ पतीचा सन्मान करून चालत नाही आहे. सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर केवळ पतीचा सन्मानच करायचा आणि बाकीच्या घरातील जी काही मंडळी आहे तर त्यांचा जर सन्मान होत नसेल, जसं सासऱ्यांचा सन्मान होत नसेल किंवा अन्य परिवारातील लोकांचा सन्मान होत नसेल, असं जर असेल तर तिथे सुद्धा सुखपूर्वक जीवन मनुष्य जगू शकत नाही. आणि व्यवहारामध्ये वर्तमान काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर हा प्रकार मात्र आपल्याला खूप पाहायला मिळतो. म्हणजे पती पत्नी सुखपूर्वक जीवन जगतात, परंतु अन्य परिवारातील जे लोक असतात तर ते परिवारातील लोकांचा कुठल्याही प्रकारचा सन्मान केला जात नाही, कुठल्याही प्रकारचा आदर केला जात नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे सुखपूर्वक जीवन जगण्याचा म्हणजे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मदत त्यांना प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे होतं काय की हा जो संस्कार आहे म्हणजे तो संस्कार त्यांच्या मुलाबाळांवरती पडतो आणि तो संस्कार त्यांच्या मुलाबाळांवरती पडल्यानंतर भविष्यामध्ये मग त्यांचाही सन्मान होत नाही, त्यांचाही आदर होत नाही किंवा तेही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकत नाहीत. आणि त्यामुळे परिवारातील सर्व लोकांचा सन्मान केला पाहिजे असं म्हटलं आहे. एक वेळचा प्रसंग आहे, भगवंत अनाथ पिंडकाकडे भोजनासाठी म्हणजे जात असतात. तर अनाथ पिंडक भोजनासाठी म्हणजे गेल्यानंतर अनाथ पिंडकाच्या घरी अनाथ पिंडक अत्यंत धार्मिक असतो, त्याची पत्नी सुद्धा अत्यंत धार्मिक असते. अनाथ पिंडकाला 3 मुली असतात, त्याही सुद्धा अत्यंत धार्मिक असतात. काही वेळासाठी म्हणजे काही वर्षापर्यंत म्हणा त्यांचा पुत्र धार्मिक नसतो, परंतु अनाथ पिंडक त्यांना सुद्धा धार्मिक बनवतो. मग त्याचा विवाह होत असतो आणि विवाह झाल्यानंतर अनाथ पिंडकाची सून जी सुजाता नावाची असते तर ती सून असते तर ती मात्र अत्यंत धनवान कुळातली असते, अत्यंत सुंदर असते, अत्यंत धनवान कुळातली असते. आणि धनवान कुळातली असल्यामुळे ती कोणाचा सन्मान करत नाही, ना आपल्या पतीचा सन्मान करते, ना म्हणजे सासू सासऱ्यांचा सन्मान करते, म्हणजे घरातील कोणत्याही परिवारातील सदस्यांचा ती सन्मान करत नाही. कारण तिच्या चित्तामध्ये अहंभाव असतो, एकतर धनसंपत्तीचा अहंभाव असतो आणि सौंदर्याचा अहंभाव असतो. हे 2 प्रकारचे अहंभाव तिच्या चित्तामध्ये असतात, त्यामुळे ती कुणाचाही सन्मान करत नाही. जेव्हा भगवंत येतात आणि भगवंत आल्यानंतर घरामध्ये त्यांच्या वाद होतात, भांडण होतात आणि भांडण होत असताना मग ती भांडे फेकत असते, ती भांडे फेकत असते. तर भगवंत अनाथ पिंडकाला बोलवतात आणि त्यांना म्हणतात की सुदत्त हे काय चाललं आहे घरामध्ये तुझ्या, काय चाललं आहे? ज्याप्रमाणे एखाद्या नदीवरती मासे पकडणारे मासे पकडावे आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ निर्माण व्हावा, अगदी तशा प्रकारे तुझ्या घरामध्ये हा गोंधळ होत आहे, याला काय कारण आहे? तेव्हा अनाथ पिंडक नम्रतापूर्वक भगवंताच्या समोर बसतो आणि समोर बसून भगवंताला म्हणतो की भगवान, माझी ही जी नवीन म्हणजे सून करून आलेली आहे सुजाता, भगवान ती अत्यंत उद्धट आहे, अत्यंत रागिष्ट आहे, अत्यंत क्रोधी मनाची प्रवृत्तीची ती स्त्री आहे.
भगवान ती कुणाचाही सन्मान करत नाही. ती माझाही सन्मान करत नाही, माझ्या पत्नीचा सन्मान करत नाही, घरातील कुठल्याही सदस्याचा ती सन्मान करत नाही. एवढंच नव्हे तर भगवान तिच्या पतीचा सुद्धा ती सन्मान करत नाही. आणि अशा प्रकारचं हे रोजच चालतं भगवान. म्हणजे किती दुःखी असेल तो, किती कष्टी असेल. जो अनाथ पिंडक सकाळ संध्याकाळ विहारामध्ये जातो, भगवंताचं धम्मदेशना श्रवण करतो, ज्यांच्या चित्तामध्ये एवढा श्रद्धाभाव आहे, आणि अशा अशा प्रकारची स्त्री जर परिवारामध्ये असेल तर तो किती दुःखी असेल, किती कष्टी असेल. आणि तो दुःखी असतो, कष्टी असतो, तर भगवंत सांगतात की तिला बोलवा. आणि तिला बोलवलं जातं. म्हणजे सन्मान, म्हणजे दुसरं जे कर्तव्य आहे तर सन्मान केला पाहिजे. म्हणजे सदस्य, घरामधील सदस्य जेवढे काही असतात त्या सर्वांचा सन्मान केला पाहिजे. आता तो भाग वेगळा की ते तसे असले पाहिजे. कधी कधी मग असंही म्हणतो आपण की घरातील लोक सुद्धा तसे असले पाहिजे की सन्मान करण्यासारखे. तर ते परिवारातील तो भाग आहे. पण आपले कर्तव्य म्हणून, आपले कर्तव्य म्हणून आपण ते केलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. जर पती 5 प्रकारचे कर्तव्य आपल्या प्रती जर पूर्ण करत असेल तर आपलेही कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी 5 प्रकारचे कर्तव्य आपण पूर्ण केले पाहिजे. आणि त्यानंतर मग ती समोर येते. समोर आल्यानंतर भगवंत भगवंत असतात, भगवंताचं ते बल असते. आणि ती भगवंताच्या समोर येते. आणि समोर आल्यानंतर गुडघ्यावरती बसून ती भगवंताला 3 वेळा प्रणाम करत असते. तर 3 वेळा प्रणाम करत असताना, आता प्रणाम करताना ती नम्र, साहजिकच आहे, नम्रता तिच्या चित्तामध्ये उत्पन्न होते. आणि ती नम्रपणे भगवंताला वंदन करते. तर नम्रपणे वंदन करत असताना अनाथ पिंडक म्हणतो की भगवान ही जशी दिसते तशी बिलकुल नाही आहे. भगवान ही नम्र दिसत आहे, ही प्रामाणिक असं वाटत आहे, पण जशी आज भगवंतासमोर ती झुकली, भगवान ही बिलकुलच अशी नाही आहे. भगवान ही अत्यंत उद्धट स्त्री आहे, अत्यंत भांडखोर स्त्री आहे, चिडखोर स्त्री आहे. अशा प्रकारे अनाथ पिंडक तिची भगवंताच्या समोर त्या ठिकाणी तिच्याबद्दल बोलत असतो. असं म्हटल्याबरोबर साहजिक आहे तिच्या मनामध्ये लज्जाभाव उत्पन्न होतो की भगवंताच्या समोर अशा प्रकारे आपल्याला बोललं जात आहे. तेव्हा भगवंताला असं वाटतं की तिला उपदेश करावा. आणि तिला उपदेश करण्याच्या दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात की सुजाता, तुला माहित आहे का, या संसारामध्ये 7 प्रकारच्या स्त्रिया असतात. आणि त्या 7 प्रकारच्या स्त्रिया सांगताना भगवंत असे म्हणतात की काही काही स्त्रिया म्हणजे चोराप्रमाणे असतात, चोरी नसतात. काही काही स्त्रिया म्हणजे व्यभिचारी नसतात, अकुशल कर्म करणाऱ्या असतात. काही काही स्त्रिया खाटकींप्रमाणे असतात. काही काही स्त्रिया माते समान असतात. काही स्त्रिया बहिणी समान असतात. काही स्त्रिया मैत्रिणी समान असतात. आणि काही स्त्रिया दासी समान असतात. या 7 प्रकारच्या स्त्रिया भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये या 7 अंगाने जीवन जगणाऱ्या स्त्रिया आहेत. सुजाता, तू कोणती आहे? भगवंत असे म्हणतात की सुजाता, तू कोणती आहे? तर सुजाता अत्यंत लज्जाभाव मनामध्ये उत्पन्न करते. आणि ती म्हणते की भगवान, मी या संदर्भामध्ये सांगू शकत नाही. भगवंताने जर मला उपदेश केला तर तो माझ्या हिताचा ठरेल, माझ्या कल्याणाचा ठरेल. तेव्हा भगवंत असे म्हणतात की ऐक, मी तुला सांगतो आणि तू ठरव की तुला कोणती स्त्री बनायचं आहे, किंवा तू कोणत्या स्त्रीच्या म्हणजे क्वालिटीमध्ये किंवा गुणामध्ये त्या ठिकाणी आहे. तर भगवंत असे म्हणतात की जी पहिली स्त्री आहे, जी म्हणजे खाटकीन प्रमाणे असं म्हटलेलं आहे. खाटकीन म्हणजे जो खाटकाचा जो स्वभाव असतो, एक निर्दयपणा त्यांच्या मनामध्ये. जसं खाटीक जे काही म्हणजे मांस विकणारे असतात किंवा मांस कापणारे असतात, तर त्यांच्या मनामध्ये निर्दयीपणा असतो प्राण्यांच्या प्रती, ज्याला करुणा असं म्हटलं आहे, मैत्रीभाव असं म्हटलं आहे. तर बिलकुल त्यांच्या चित्तामध्ये मैत्रीभावाने करुणाभाव नसतो. आणि अत्यंत निर्दयपणे, अत्यंत क्रोधी भावनेने, रागाच्या भावनेने त्या ठिकाणी ते प्राण्यांची हत्या करत असतात. भगवंत असे म्हणतात की विशाखा, सुजाता, काही काही स्त्रिया अशाच असतात, अत्यंत ते भांडखोर असतात, त्या चिडखोर असतात. त्या नेहमी नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवरती क्रोध उत्पन्न करतात. आणि त्या क्रोधाच्या द्वारा म्हणजे स्वतः तर दुःखाला प्राप्त होतातच होतात, परंतु घरातील परिवारातील लोकांना सुद्धा त्या दुःखी करतात. ही एक प्रकारची स्त्री आहे जी की अत्यंत भांडखोर स्त्री आहे, जी अत्यंत झगडाळू स्त्री आहे. आणि अशा प्रकारची स्त्री सुद्धा या संसारामध्ये जीवन जगत असते. दुसऱ्या प्रकारे सांगताना भगवंत असे म्हणतात की काही काही स्त्रिया चोरी नसतात,
चोरी सुद्धा करत असतात. मग चोरी काय करत असतात, जर आपल्या पतीचं जे धन असेल तर त्याचे सुद्धा म्हणजे चोरी करत असतात, किंवा अन्य ज्या काही गोष्टी असतील तर त्याही, कारण स्वभाव असतो मनुष्याचा, तो स्वभाव असतो, आणि तो स्वभाव असल्या कारणाने तो कधीही स्वभाव जात नाही. म्हणजे एखाद्या मनुष्याला जर संस्कार असतात आणि ते संस्कार जर त्याचे असतील, अगोदर लागलेले संस्कार सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा याही घरी म्हणजे पतीच्या घरी गेल्यानंतर सुद्धा ते संस्कार असतात, आणि त्यामुळे असा स्वभाव असतो. आणि असा स्वभाव जर असेल तर तेही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. एकदा मी असं ह्या 7 प्रकारच्या स्त्रिया सांगत होतो, आणि सांगता सांगता हे काय म्हणे म्हणते जे, आता हे तुम्ही सांगितलं म्हणे किंवा पतीचे पैसे चोरता, पण आता असं म्हणजे आम्ही भिशी टाकतो म्हणे. ऐकलं, भिशा टाकतो महिला, आम्ही भिशी टाकतो म्हणे. आणि आता भिशीला यांना काही माहित नाही म्हणे भिशी आहे म्हणून, आता तुम्ही सांगलं म्हणून सांगत आहे म्हणे, म्हणजे यांना काही भिशी माहित नाही म्हणे. मी रोज यांच्या खिशातून पैसे, यांना समजत नाही म्हणे बा किती पैसे असतात किती नाही, रोज काढून घेते म्हणे आणि भिशी टाकते म्हणे. पण जेव्हा भिशी येते तेव्हा मात्र यांना देते म्हणे. मग ती चोरी होते का म्हणे माझी? मी म्हटलं साहजिकच आहे. जरी तुम्ही त्यांना नंतर जरी पैसे देत असाल किंवा संकटकाळी जरी तुम्ही देत असाल, पण घेताना मात्र जो तुमचा भाव आहे तो भाव हा चोरीचा आहे की नाही? घेताना तो भाव चोरीचा आहे ना. म्हणजे तुम्ही दिसू नये म्हणून घेता आणि चोरून घेताय. घेताना तुमची चेतना ही चोरीचीच असते, आणि त्यामुळे त्याला चोरीच म्हटलं जातं. तुम्ही सांगून ती गोष्ट करू शकता की अशा प्रकारचं काम आहे आणि त्या कामासाठी आपण ते घेऊ शकतो, असं म्हणजे अनेक वेळा झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा असं बघितलं, कधी कधी म्हणजे ही गोष्ट त्यांनी यासाठी मला सांगितली कारण त्यांचे पैसे बुडाले होते. म्हणजे ते पैसे जमा झाले त्यांचे, 50,000-1,000ची भिशी आली, आणि कुणाला तरी त्यांनी थर्ड पार्टी म्हणजे व्यक्तीला उसने म्हणून दिले, आणि जेव्हा पैसे बुडाले तेव्हा मला सांगितलं की भंतीचे असे असे पैसे होते आणि आता असं असं मी कर्म केलं. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, कर्माचे परिणाम तुम्हाला ते भोगावे लागले. आणि त्यामुळे असं जर कर्म करत असेल आपण, पण ते कर्म चोरीचं असतं. कारण जी वस्तू आपली नाही आहे किंवा ज्याच्यावरती आपला अधिकार नाही आहे किंवा आपण ती विचारून घेत नाही आहे, तर ती साधी जरी गोष्ट असेल तरी सुद्धा त्याला भगवंताने चोरीच असं म्हटलं आहे. आपल्या चित्ताची जी चेतना आहे, ऐक ना, आपल्या चित्ताची जी अवस्था आहे, चेतना आहे, तर त्या चेतनेच्या द्वारा ते कर्म आपल्याकडून होत असतं. त्यामुळे भगवंत असे म्हणजे काही काही स्त्रिया अशा प्रकारच्या असतात ज्या चौर्य कर्म करतात, पतीचे पैसे सुद्धा चोरून घेतात. अशाही काही स्त्रिया असतात. काही काही स्त्रिया व्यभिचारिणी असतात, म्हणजे अकुशल कर्म करणारे असतात, वाईट कर्म करणारे असतात, चोरून चोरून वाईट कर्म अकुशल कर्म करत असतात. अशाही स्त्रिया या संसारामध्ये जीवन जगत असतात. काही काही स्त्रिया बहिणीप्रमाणे असतात, म्हणजे पत्नी सुद्धा बहिणीप्रमाणे व्यवहार करत असते. म्हणजे एक बहीण आपल्या भावाचा जशा प्रकारचा सांभाळ करते, त्याची सुरक्षा करते, संरक्षण करते, अगदी तशाच प्रकारे ती स्त्री आपल्या पतीची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सुरक्षा करते, संरक्षण करते, आणि वेळोवेळी त्याला जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या संकटामध्ये मदत सुद्धा करते, सहाय्य सुद्धा करते, मार्गदर्शन सुद्धा ती करत असते. म्हणजे एक प्रकारे भाऊ ज्याप्रमाणे आपल्या बहिणीसाठी सर्व प्रकारची मदत करते किंवा बहीण आपल्या भावासाठी जशा प्रकारची मदत करते, अगदी तशाच प्रकारे पत्नी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीची तशा प्रकारे मदत करते. त्याला बहिणीसारखी स्त्री असं म्हटलं आहे. त्यानंतर पती म्हणजे मैत्रीण ज्याला आपण म्हणतो, तर काही काही स्त्रिया मैत्रिणीसारख्या असतात. म्हणजे मित्राची भूमिका ज्याप्रमाणे एखादी स्त्री निभावत असते, मित्रत्वामध्ये जे काही सुख असेल, दुःख असेल, किंवा ज्या ज्या काही सांगण्यासारख्या गोष्टी असतील किंवा काही गोष्टी न सांगण्यासारख्या सुद्धा असतील, परंतु ज्याच्यावरती आपल्याला तोडगा मिळत असेल, ज्याच्यावरती आपल्याला उत्तर मिळत असेल, आपले प्रश्न सुटत असतील, तर अशा प्रकारच्या गोष्टींची म्हणजे तो सांगत असेल, विचारत असेल, किंवा त्याच्यामध्ये विचार विनिमय करत असेल, मार्ग काढत असेल, म्हणजे अगदी एका मित्राला सर्व काही आपण सांगू शकतो, सुखदुःखाच्या गोष्टी सांगू शकतो. अगदी तशाच प्रकारच्या काही काही पत्नी आपल्या पतीला मित्राप्रमाणे सांभाळून योग्य प्रमाणे आपला संसार करत असतात. त्यानंतर काही काही स्त्रिया माते समान असतात, मात्यासारख्या असतात. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाचा योग्य प्रकारचा सांभाळ करत असते, तर पत्नी सुद्धा प्रसंगाला अनुसरून आपल्या पतीची माता सुद्धा बनते, त्याला मार्गदर्शन सुद्धा करते, आणि जिथे कुठे समजून घ्या
ते चुकत असतील तर त्यांना ती तशा प्रकारे सांगत सुद्धा असते. मग कधी प्रेमाने सांगत असते माता, प्रेमाने सांगत असते, रागावून सांगत असते, भांडून सांगत असते. अगदी तशाच प्रकारे पत्नी सुद्धा आपल्या पतीला प्रेमाने सांगत असते, भांडून सांगत असते, रागावून सांगत असते. परंतु तिच्या चित्तामध्ये कुठल्या प्रकारचा राग नसतो, द्वेष नसतो, लोभ नसतो. अत्यंत प्रेम भावनेने किंवा त्यांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून ती सांगत असते. हा 6वा प्रकार भगवंत सांगतात. आणि त्यानंतर 7वा प्रकार ही दासी समान स्त्री असते. दासी समान स्त्री म्हणजे काय? ज्याप्रमाणे एखादा दास असेल, नोकर असेल, तर आपल्या मालकांच्या अगोदर उठतो, त्याच्या नंतर झोपतो, त्यांचे योग्य प्रकारे जे काही सेवा आहे, सर्व प्रकारचे चांगल्या प्रकारचे घरातील जे कर्तव्य आहे, तर ते चांगल्या प्रकारचे सर्व काही कर्तव्य तो पार पाडत असतो. अगदी याप्रमाणे ती स्त्री जीवन जगत असते. या 7 प्रकारच्या कर्मशा विस्तार रूपाने भगवंत सुजाताला समजावून सांगतात आणि सुजाताला म्हणतात की सुजाता, आता तू सांग कोणत्या प्रकारची स्त्री आहे. भगवंत म्हणतात की तू सांग आता कोणत्या प्रकारची स्त्री आहे. सुजाताने काय उत्तर द्यावं? बरं, या 7 पैकी तुम्हाला कोणती चांगली वाटते? मैत्रिणीप्रमाणे. अच्छा. तर सुजाता म्हणते की भगवान, आजपासून मी दासीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न कर. आता दासी या शब्दाचा जो अर्थ आहे इथे दास्यत्वाचा नाही आहे. इथे शब्दशः जो अर्थ आहे तर तो दास्यत्वाचा बिलकुलच नाही आहे. कारण भगवंताने दास्यत्वाचं, गुलामगिरीचं कधी समर्थन केलेलं नाही आहे. भगवंत असे म्हणतात की प्रत्येक मनुष्याला म्हणजे स्वातंत्र्य दिलं पाहिजे, प्रत्येकामध्ये समानता असली पाहिजे. म्हणजे दास्यत्व जे दासीप्रमाणे स्त्री असेल तर ह्या 3ही प्रकारच्या भूमिका ती निभावू शकते. ती बहिणीची भूमिका सुद्धा निभावू शकते, ती मित्राची भूमिका सुद्धा निभावू शकते आणि ती मातेची भूमिका सुद्धा निभावू शकते. भगवंत असे म्हणतात की ह्या 4 प्रकार जे आहेत, मग मैत्रिणी समान सुद्धा आपण बनलं पाहिजे, किंवा माते समान आपण बनलं पाहिजे, किंवा बहिणी समान आपण बनलं पाहिजे, किंवा दासी समान आपण बनलं पाहिजे. हे 4ही जे प्रकार आहेत शेवटचे, तर भगवंत असे म्हणतात की या 4 प्रकारापैकी जो कोणी या 4 प्रकारामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करेल तर तो निश्चितपणे सुखपूर्वक जीवन जगू शकतो. परंतु वरचे जे 3 प्रकार आहेत, म्हणजे चोरी समान आहे, खाटकीने समान आहे आणि व्यभिचारी समान आहे, ह्या 3 प्रकारचे, या 3 प्रकारामध्ये जर एखादी स्त्री जीवन जगत असेल तर तिच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचे सुख प्राप्त होऊ शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे परिवारामध्ये असणारे जेवढे काही सदस्य असतात तर त्या सर्वांच्या प्रती आपण समानतेची भावना, जे सन्मानाची भावना दिली पाहिजे किंवा समानतेने आपण त्यांना वागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर कर्म असेल तर दुसऱ्या प्रकारची अनुकंपा, दुसऱ्या प्रकारचं कर्तव्य एक स्त्री आपल्या पतीच्या संदर्भामध्ये करत असते. तिसऱ्या प्रकारचं कर्म आहे आपल्या पतीचा ती विश्वास संपादन करत असते. पतीचा विश्वास ती संपादन करते आणि पतीचा विश्वास संपादन करून ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते. विश्वास हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. विश्वास प्रमा याती असं भगवंतांनी म्हटलं आहे. विश्वासासारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. विश्वास कमावण्यासाठी मनुष्याचं संपूर्ण जीवन जात असते, परंतु विश्वास गमावण्यासाठी एक चूक जरी आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असेल तर संपूर्ण विश्वास हा नष्ट होत असतो. आणि त्यामुळे विश्वासाचं नातं अत्यंत महत्वपूर्ण असतं. विश्वासाचं नातं हे अत्यंत मजबूत असतं. माता पित्यांचं नातं असेल, बहीण भावाचं नातं असेल किंवा अन्य प्रकारचे नातं असतील तर ते नाते कधी काळी किंवा म्हणजे मनामध्ये म्हणजे तुटू शकतात, नष्ट होऊ शकतात, किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. परंतु विश्वासाचं नातं जर समजा एकदा तुटलं तर पुन्हा मात्र ते नातं निर्माण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे विश्वासाचं नातं हे अत्यंत मजबूत असलं पाहिजे, अत्यंत दृढ असलं पाहिजे. आणि हे नातं जर दृढ असेल, मजबूत असेल आणि एकमेकांच्या प्रती जर विश्वासाची भावना असेल तर त्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही किंवा तो परिवार अत्यंत सुखपूर्वक जीवन जगू शकतो. त्यामुळे पत्नी सुद्धा आपल्या पतीच्या प्रती विश्वास ठेवून त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते. जसं माता रमाईचं आपल्या पतीच्या प्रती जे विश्वासाचं नातं होतं, जे अत्यंत दृढ होतं, अत्यंत मजबूत असं ते नातं होतं.
जसं यशोधरेचं सिद्धार्थ गौतमाच्या संदर्भामध्ये जे नातं होतं, जे की अत्यंत दृढ होतं, अत्यंत मजबूत होतं. म्हणजे अशा प्रकारे जर विश्वासाचं जर नातं असेल, विश्वास जर आपण संपादन करत असेल आणि विश्वासपूर्वक खरोखर जर आपण जीवन जगत असेल, तर पतीच्या प्रती हे तिसऱ्या प्रकारचं कर्तव्य आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. त्यानंतर चौथं कर्तव्य आहे धनसंपत्तीचं योग्य प्रकारे सांभाळ करणे. मनुष्याकडे मनुष्याच्या धनसंपत्तीचा योग्य प्रकारे जर सांभाळ करायचा असेल, योग्य प्रकारे जर धनाला संचित करायचं असेल, तर तशा प्रकारे ती तिच्या चित्तामध्ये जर तिने धारण केलं की आपल्या पत्नीचा आपण योग्य प्रकारे पतीची जी काही धनसंपदा आहे, म्हणजे पती जर तिच्यासोबत चांगल्या प्रकारचा जर व्यवहार करत असेल, तर त्यांच्या धनसंपत्तीचा ती खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सदुपयोग करू शकतो आणि तसा केला सुद्धा पाहिजे. कारण तशा प्रकारे एक स्त्रीमध्ये स्वभावतः तशा प्रकारचे गुण असतात. जर तिने त्या गुणाचा योग्य प्रकारचा सदुपयोग म्हणजे चांगल्या प्रकारचा उपयोग जर करण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे आपल्या परिवाराच्या साठी ती खूप चांगल्या प्रकारे धनाचा संग्रह करत असते. व्यवहारामध्ये म्हणजे संसारामध्ये असे अनेक उदाहरण आम्ही बघतोय की जे म्हणजे पुरुष आपल्या पतीकडे, जसं की एखादा पुरुष समजून घ्या, जसं मिलिटरीमध्ये आहे, एक उदाहरण म्हणून समजा, असे अनेक उदाहरण आमच्या माझ्या समोर आहे. मिलिटरीमध्ये समजा पुरुष आहे, तर ते 6-6 महिने तिकडे राहत असतात. सर्वच्या सर्व पैसा त्यांच्याकडे इकडे येत असतो. तर त्या स्त्रीला म्हणजे जर समजा त्या धनाचा संग्रह जर चांगल्या प्रकारे जर करता येत असेल, तर ती स्त्री खूप काही करू शकते. असे अनेक उदाहरण आहे की पती तिकडे म्हणजे कमावतोय आणि पत्नीकडे सर्व काही पैसा दिला जातो, तर त्या पैशाचे म्हणजे जसं 10चे 20 कसे करावे किंवा त्याला इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने करावं, योग्य ठिकाणी करावं. जर स्त्री हुशार असेल, बुद्धिवान असेल किंवा ती चाणाक्ष असेल किंवा पैशाच्या व्यवहारामध्ये जर ती खूप चांगल्या प्रकारची असेल, तर त्या ठिकाणी ती खूप चांगल्या प्रकारे धनाचा संग्रह करू शकते. काही काही स्त्रिया आपल्या पतीला माहीत सुद्धा नसते एवढं आपल्या म्हणजे त्या संपत्तीचा व्यवस्थितपणे संग्रह करतात आणि शेवटी मात्र त्यांना ते सांगतात. अगदी करोडो रुपये म्हणजे ज्यांच्याकडे जी धनसंपदा, ज्यांनी आपल्या पत्नीवरती विश्वास ठेवला आणि पत्नीवरती विश्वास ठेवून तिने सुद्धा ते विश्वास म्हणजे संपादन केला, पात्र केला आणि त्या धनाचा खूप चांगल्या प्रकारचा संग्रह केला. आज त्यांच्याकडे करोडो रुपये धनसंपदा म्हणजे संग्रहित केलेली आहे. कशामुळे? कारण पत्नी हुशार आहे, बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे, व्यवहार चातुर्य तिच्यामध्ये आहे आणि तशा स्त्रीकडे जर संपत्तीचं आपण जर सांभाळण्याचं दिलं किंवा तिने आपल्या पतीचं जर सुरक्षित संपत्ती केली, तर त्या ठिकाणी दोघांसाठी सुद्धा किंवा आपल्या परिवारासाठी सुद्धा ती संपत्ती खूप चांगल्या प्रकारची उपयोगामध्ये येऊ शकते. आणि त्यामुळे हा विश्वास सुद्धा पतीने आपल्या पत्नीवरती टाकला पाहिजे आणि पत्नीने सुद्धा तशा प्रकारे त्या विश्वासाला आपण पात्र आहोत अशा प्रकारची क्षमता आपण दाखवली पाहिजे. म्हणजे चौथ्या प्रकारचं कर्तव्य पतीच्या धनसंपत्तीचा योग्य प्रकारे तिने सांभाळ करावा, योग्य प्रकारे त्याची जोपासना करावी, त्याला वाढवावी. जर तिने तसं केलं तर तिच्या जीवनामध्ये ते चौथ्या प्रकारचं कर्तव्य ती पूर्ण करेल अशा प्रकारे होतं. पाचवा आणि शेवटचं कर्म असं आहे, पत्नी अत्यंत दक्षतापूर्वक आणि आळसरहित म्हणजे सर्व प्रकारची जी काही कर्तव्य आहे, तर ती सर्व प्रकारची कर्तव्य अत्यंत दक्षतेने आणि आळसरहित म्हणजे आळसाला सोडून तिने तशा प्रकारचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. म्हणजे संसारामध्ये हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, अत्यंत महत्वपूर्ण असं कर्म आहे की दक्षतापूर्वक आपण जीवन जगलं पाहिजे आणि अत्यंत प्रमादरहित जर आपण जीवन जगत असेल, आळसाला नष्ट करून जर आपण जीवन जगत असेल, म्हणजे सर्व प्रकारचे कर्तव्य अत्यंत चोखपणे, अत्यंत यशस्वीपणे आपण ते पार पाडले पाहिजे. आणि ती जर पार पाडत असेल, तर तशा प्रकारे एक सुखपूर्वक संसारामध्ये ते जीवन जगू शकतात. तर मुंबईमध्ये जर आपण बघितलं असेल, तर मुंबईमध्ये म्हणजे मुंबईची सिस्टीम अशी आहे की मुंबईमध्ये जीवन जगण्याची शैली अशी आहे की सकाळचा डबा पतीला कधीच मिळत नाही. ना सकाळचं भोजन जे घरचं असतं, तर ते घरचं भोजन कधीच मिळत नाही मुंबईतल्या लोकांना. का मिळत नाही? कारण सकाळी सकाळी ते ड्युटीला निघून जातात, पत्नी आरामात आपलं झोपेमध्ये राहत असते.
म्हणजे प्रमादामध्ये राहते, आळसामध्ये राहते, एक ना जी दक्षता आहे. व्यवहारामध्ये असं अनेक ठिकाणी आपण बघतो की सकाळचं काही काही लोकांना भोजन माहीत नसतं, है की नाही? जे जी पत्नी आळशी आहे समजून घ्या, किंवा दक्षतापूर्वक जर काम करत नसेल, तर तिथे मात्र ती सकाळची कर्तव्य कुठल्याही प्रकारची पूर्ण करत नाहीत. असे अनेक उदाहरण आहे. ते म्हणतात, म्हणते सकाळचं भोजन काय आम्हाला नसतं, आम्ही डायरेक्ट कॅन्टीनमध्ये म्हणजे जेवण करतो, किंवा डायरेक्ट तिकडे डबा लावलेला आहे, आम्ही तिकडे जेवण करून घेत असतो. कशामुळे असं होतं? तर दक्षता नसल्यामुळे आणि प्रमाद असल्यामुळे. जर मनामध्ये प्रमाद असेल, आळस असेल आणि संसारामध्ये दक्षता पूर्ण जर आपण जीवन जगत नसेल, तर अशा प्रकारचे कर्तव्य होतात. परंतु जी स्त्री म्हणजे आपल्या पतीच्या प्रती तिला पूर्णतः कर्तव्य पूर्ण करायचे असतात, तर ती अत्यंत दक्षतापूर्वक आणि अळसरहित अशा प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते. कारण प्रमादामध्ये जर आपण जीवन जगत असेल, आळसामध्ये जर आपण जीवन जगत असेल, तर जीवनामध्ये जे काही कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचे असतात, ती कर्तव्य आपण कधीही पूर्ण करू शकत नाही. आणि ती कर्तव्य जर समजा आळसामध्ये राहत असेल, आपण प्रमादामध्ये राहत असेल, दक्षता आपल्यामध्ये नसेल, तर केवळ दुसऱ्या व्यक्तीसाठी म्हणजे आपल्या पतीसाठीच आपण तशा प्रकारचं अकर्तव्य पूर्ण करत नाही, तर स्वतः सुद्धा प्रमादामध्ये राहणारी स्त्री असेल किंवा दक्षता ज्या चित्तामध्ये नसेल, तर ती स्वतःची सुद्धा हानी करून घेऊ शकते, किंवा स्वतःचा सुद्धा अनेक प्रकारचा तिच्या चित्तामध्ये तो दोष उत्पन्न होऊ शकतो, किंवा शारीरिक दोष उत्पन्न होऊ शकतो, मानसिक दोष उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे सदा सर्व काळ जागरूक असलं पाहिजे, सदा सर्व काळ दक्षतापूर्वक आपण जीवन जगलं पाहिजे आणि आळसरहित जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची 5 कर्तव्य, ज्याला 5 अनुकंपा असं म्हटलं आहे. जो पती आपल्या पत्नीचे 5 प्रकारे सेवा करतो किंवा 5 प्रकारच्या कर्तव्य तिच्या प्रती पूर्ण करत असतो, तर पत्नी सुद्धा आपल्या पतीच्या प्रती अशा प्रकारची 5 कर्तव्ये ती पूर्ण करत असते. त्याचा सन्मान करते, आदर करते. परिवारातील जे काही लोक असतील, तर त्यांचा सुद्धा आदर करते, सत्कार करते. विश्वासपूर्वक त्यांचं नातं ती जोपासत असते. त्याच्या धनांचा ती संग्रह करते आणि दक्षतापूर्वक आळसरहित आपल्या पतीची खूप चांगल्या प्रकारे ती सेवा करत असते. अशा प्रकारे सिगालला भगवंत सांगतात की जर तुझ्या पती तू जर समजा पत्नीच्या प्रती तुझ्या कर्तव्य करत असतील, तर तुझी पत्नी सुद्धा या 5 प्रकाराने तुझी सेवा करत असते. आणि तुझ्या पित्याने जे तुला सांगितलं की पश्चिम दिशेची पूजा करायची आहे, तर पश्चिम दिशेची तू जर पूजा करत असेल, तर नक्कीच तुझी पत्नी सुद्धा तुझ्या प्रती अशा प्रकारचा चांगला व्यवहार करते आणि तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकता. अशा प्रकारे सिगालला भगवंताने हा उपदेश दिला. पश्चिम दिशेची पूजा कशी करावी आणि त्याने 5 कर्तव्याने आपल्या पत्नीची पूजा करावी आणि पत्नी सुद्धा त्याच्यावरती 5 प्रकारे अनुकंपा करत असते. आजच्या या देशनेमध्ये पश्चिम दिशा आपण बघितली, पूर्व दिशा झाली, दक्षिण दिशा झाली, पश्चिम दिशा आणि आता उत्तर दिशा. उत्तर दिशा आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घ